तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या गटातून खूप महिला इच्छुक होत्या, पण तुम्हाला पक्षाने संधी दिल्यामुळे आता ते नाराज झालेले आहेत. आता त्या नाराजांची नाराजी कशी दूर करणार आहात? चांगला प्रश्न आहे हा. कारण लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडायचं इथे अधिकार आहे. आणि माझ्याबरोबर अशा असंख्य प्रत्येक प्रभागामधूनच आहेत, महिला देखील आहेत, पुरुष देखील आहेत या ठिकाणी. परंतु माझ्या प्रभागातल्या महिलांचं म्हणाल तर ज्यांच्याशी माझा चांगला परिचय आहे त्यांच्याशी मी पर्सनल जाऊन भेटून आलेली आहे. नमस्कार, रोखोक महाराष्ट्र न्यूजच्या निर्भीड संवादमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्या समवेत संवाद साधण्यासाठी आलेले आहेत वर्षा प्रशांत पवार. हे नाव जरी राजकारणात नवं असलं तरी यांची राजकीय पार्श्वभूमी माहेराहून पण असेल आणि सासरहून पण असेल, कारण त्यांचे सासरे शिवाजीराव पवार, सासू रंजनाताई पवार या राजकारणामध्ये खूप वर्षापासून सक्रिय आहे. 40 वर्षाचं राजकारण पाहिलं तर सरपंच म्हणून शिवाजीराव पवार यांची कारकीर्द खूप मोठी आहे. आजही त्यांचा जनसंपर्क नावाजला जातो. तसेच रंजनाताई पवार यांनी नगरसेवक पदाच्या काळात या प्रभागामध्ये खूप काम केल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्याच घरामध्ये त्यांच्या सूनबाई म्हणजे वर्षा प्रशांत पवार यांना अधिकृत प्रभाग क्रमांक 16 मधून उमेदवारी दिलेली आहे. वर्षाताई, तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम अनिलजी, मी तुम्हाला तुमच्या रोखोक महाराष्ट्र या न्यूजरूम साठी शुभेच्छा देऊ इच्छिते. अतिशय एक उत्तम आणि नंबर 1चं असं म्हणायला हरकत नाही रोखोक महाराष्ट्र हे आपलं न्यूज चॅनल. आणि तसा अनिलजींशी माझा पूर्वीपासून आमच्या भागात राहते असल्यामुळे परिचय आहेच. धन्यवाद. वर्षाताई, मला एक सांगा, तुम्ही आता पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात. कारण माझा अभ्यास सांगतो मागच्याही पंचवार्षिकला तुम्ही इच्छुक होता, म्हणजे 2017 साली, पण तेव्हा तुम्हाला उमेदवारी नाकारण्यात आली. ही निवडणूक लढवत असताना तुम्हाला राजकारणातच काही अनुभवही नाही आहे. मग तुमची राजकीय पार्श्वभूमी, सामाजिक पार्श्वभूमी याच्याबद्दल आम्हाला काय सांगाल? याचं उत्तर मी तुमच्याबरोबर इतरांनाही निश्चितच देऊ इच्छिते. मला निश्चितच याचा अनुभव नाहीये, परंतु अगदीच मी अस्पष्ट आहे असं म्हणू नाही शकत आपण. कारण सिंहगडाच्या दऱ्याखोऱ्यात त्या पावनभूमीमध्ये जेव्हा माझा पारगी कुटुंबामध्ये जन्म झाला, त्यानंतर 2011 साली मला पवार कुटुंबियांचं म्हणजे एका राजकारणी घराचं स्थळ चालून आलं. तेव्हा हाही संभ्रम माझ्या मनात होता की पुढे जाऊन मला कधीतरी ही संधी येईल आणि मला करावं लागेल समाजसेवा, तर मला जमेल का. तर या प्रश्नांच्या गोळख्यात असतानाच मला ज्या वर्षी माझं लग्न झालं त्याच वर्षी माझ्या सासूबाई पहिल्यांदा सभागृहात गेल्या. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या माझं हे काम समाजसेवेचं माझ्या हातून थोडं थोडं सुरू झालेलं होतं. त्याचप्रमाणे माझे वडील नायब तहसीलदार असले कारणाने त्यांचाही जो जनसंपर्क होता किंवा सेवाभावी वृत्ती होती, जसं की काही रेशनिंग कार्डची कामं असतील, पेन्शनची कामं असतील, ती मी लहानपणापासून पाहत होते. परंतु याला सगळ्याला राजकीय स्वरूप प्राप्त होईल किंवा मला करावं लागेल असं कधी वाटलं नाही. आणि नव्याने अनुभव म्हणाल तर सेवाभावी वृत्ती ही माझ्यात देखील आहेच आहे आणि मी आता त्या परीने त्या वाटचालीवरती आहेच आहे. तुम्हाला तुमचे सासरे नगरसेवक होते, सरपंचही होते आणि त्यांच्या भागात त्यांचा दबदबा आहे. सासूबाई रंजना पवार नगरसेविका होत्या. याचा फायदा समाजकारण, राजकारण शिकण्यासाठी झाला असं वाटते? निश्चितच. कारण जेव्हा मी बाहेर पडले पहिल्यांदा की सासूबाईंना काही कारणास्तव या क्षेत्रातून निवृत्ती घ्यावी लागली, त्यांचे काही मेडिकल कंडिशन्स किंवा फिजिकल हे पाहता, तेव्हा पहिल्यांदा सामोरं जाताना मला बरेच प्रश्नचिन्ह होते, रादर आहेत अजूनही, की लहान आहे, त्याच्यानंतर काही माहीत नाही आहे, कसं करणार आहे, परत एकदम घरातून बाहेर पडल्यावर काय लोकांची कामं करणार, कशी सेवा करणार, असे असंख्य प्रश्न लोकांनी उपस्थित केले. परंतु मला याचं उत्तर असं द्यावंसं वाटेल की एखाद्या क्षेत्राचं ज्ञान जेव्हा आपण प्राप्त करतो, कुठल्याही गोष्टीची शिकवण घेताना आपल्याला एक गुरु लागतो. त्यासाठी आपण कुठल्या तरी स्वरूपाची गुरुदक्षिणा बाहेर देऊन ते ज्ञान घेतो. मग मी तर मला भाग्यवान समजेल की मला समाजसेवेच्या या 2 गुरूंची घरातूनच साथ आहे. मला याची गुरुदक्षिणा विकत अशी घ्यावी लागली नाही किंवा ही सेवा करायची वृत्ती रुजत गेली. आपण त्या वातावरणात राहिलो की आपल्याला ते संस्कार आत्मसात होत जातात आणि आपली ती वृत्ती तशी होते की आपणही समाजसेवा केली पाहिजे. आणि याच्यात मला मिश्र असे अनुभव देखील येतात.
कारण किर्लोस्कर पासून भाऊंचे जे काही त्यांचे सहकारी आहेत ते अतिशय शुभ आशीर्वाद देतात, एक विश्वास ठेवतात की तू हे उत्तम करू शकतेस. त्यांना पूर्णतः खात्री आहे की जसं शिवाजी पवारांनी केलं, रंजनाताई पवारांनी केलं, प्रशांतदादा पवार करतात, तसं वर्षा पवार देखील नक्की करू शकतील. अशी एक त्यांनी माझ्यावर एक विश्वास ठेवलेला आहे आणि माझा पूर्णतः प्रयत्न आहे की मी त्यांच्या विश्वासाला तडा नाही जाऊ दे. राजकारणात बरेच अशिक्षित येतात, सक्सेस होतात. आम्हाला तुमच्या शिक्षणाविषयी जाणून घ्यायला आवडेल. त्याचा फायदा कसा तुम्हाला राजकारणात होणार आहे? माझं शालेय शिक्षण सदाशिव पेठेतलं रेणुका स्वरूप या गर्ल्स स्कूलमध्ये झालेलं आहे. अतिशय खेळाडू वृत्ती होती माझी, त्याचबरोबर अभ्यासात देखील मी पारंगत होतेच. म्हणजे मी कुठे कमी नाही पडले शालेय शिक्षणात असं मी म्हणेन. आणि त्याचप्रमाणे माझं BCA ग्रॅज्युएशन हे सिंहगड कॉलेज वडगाव येथून देखील झालेलं आहे पूर्ण. तर एक सुसंस्कृत आणि अभ्यासू उमेदवार म्हणून आज मी रिंगणात उतरायला तयार आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत शिकण्यासारख्या त्याही शिकण्याची ताकद आणि तयारी माझी आहे असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छिते. तुम्ही राजकारणात मुरलेला नाही, तुम्हाला अनुभव नाही, पण तरी मी तुम्हाला थोडासा विरोधी प्रश्न विचारत आहे. शिवाजी पवार सरपंच होते, नंतर नगरसेवक झाले. जेव्हा पहिल्यांदा इथं कॉर्पोरेशन महापालिका झाली, त्यानंतर रंजनाताई पवार या चेतन तुपे पाटील यांच्याबरोबर नगरसेविका होत्या. मग आता विरोधक तुमच्यावर टीका करतायत की एकाच घरामध्ये सारखी सारखी उमेदवारी का, दुसऱ्या कार्यकर्त्यांवर हा अन्याय होते अशी टीका केली जाते. अपेक्षा असणं काही चूक नाहीये, गैर नाहीये. जे वर्षानुवर्षे पक्षामध्ये काम करतात त्यांनाही अपेक्षा असणं, त्यांनी त्यांचं मत मांडणं, प्रत्येकाला आपल्या मताचा अधिकार आहे मत मांडायला. मी लोकशाही घराणेशाही या गोष्टींकडे लक्ष न देता मी स्वतः कशी एक सक्षम उमेदवार म्हणून लोकांना सामोरी जाणार आहे. माझ्या वारशाचा गैरवापर न करता मी त्या कामाचा उत्तम असा वापर करून जनतेची सेवा कशी करणार आहे किंवा माझ्या एज्युकेशनचा, माझ्या शिक्षणाचा माझ्या कामामध्ये मी कसा ठसा उमटवणार आहे, या सगळ्या गोष्टींकडे मी विजन ठेवलेलं आहे. आणि माझ्याबरोबर हे कुठलंही पद किंवा मी स्वतः एकटी न मांडता निश्चितच मी हे चारी हातांचं बळ समजेल आणि मी प्रत्येक गोष्टीचा पूर्ण अभ्यासपूर्वक विचार करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, प्रत्येक कामाचा अनुभव हा जनतेसमोर मांडायचा प्रयत्न करेल. या दुखावलेल्या सर्वांना समवेत घेऊन जाण्याचा प्रयत्न असणार आहे. निश्चितच, कारण माझे सासू सासरे यांचं देखील हेच पूर्वीपासूनचं वागणं आहे. माझे पती देखील आजही गेली 20-22 वर्ष झाले सर्वांना बरोबर घेऊनच असतात. त्यांचा कोणाशीही आजेदुजेपणा नसतो. आणि याचं उत्तर मी असंही देईल की मागच्या पंचवार्षिकला 12 ते 17 या साली जेव्हा माझ्या सासूबाई झाल्या होत्या नगरसेविका, भूमिका न ठेवता पक्षाशी एकनिष्ठ राहून आम्ही पक्षातल्या सर्वांना साथ देऊन काहीही मतभेद न ठेवता पक्षातून आपलं माघार घेऊन सातत्याने काम चालू ठेवलेलं आहे. प्रभागातील लोकांच्या कंटिन्युअस समस्या आम्ही त्या ठिकाणी जाणून त्यांचे जे काय असतील आजही सोडवतो. आमचं घर सतत, आमचे दरवाजे सर्वांसाठी उघडे असतात असं मी म्हणेन. शिवाजीराव पवार असतील, रंजनाताई असतील, यांनी त्यांच्या नगरसेवक पदाच्या काळात कोणते उपक्रम राबवले जेणेकरून ते तुम्हाला जनतेसमोर घेऊन जाता येतील? तसं तर 1984 पासून माझे सासरे जेव्हा ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच राहिले, त्याच्यानंतर 2002 साली हडपसर, सातवाडी, गोंधळेनगर हा पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आला भाग. तेव्हा देखील ते पहिल्यांदा नगरसेवक झाले आणि त्यावेळेस पासून त्यांचे जे काम आहे ते सातत्याने चालू आहे. ड्रेनेज असतील, अतिशय मी असं ऐकलं होतं की चिखल वगैरे होता त्या भागामध्ये, तर तिथे त्यांनी ब्लॉक्स वगैरे टाकण्यात आले. ड्रेनेजच्या काही समस्या असतील, पाण्याच्या काही समस्या असतील, नळ कोंढाळे जे असतील, त्याच्यानंतर लाईट्सच्या ज्या काही होत्या, अंडरग्राऊंड करणं, ज्या काही मूलभूत होत्या समस्या, त्याच्यावर त्यांनी काम केलं. त्या कामाची दखल म्हणूनच पुण्यांदा एकदा त्यांना जनतेने कौल दिला आणि निवडून दिलं. त्याच्यानंतर आपले हडपसर विधानसभेचे आमदार आत्ता लाडके चेतनदादा विठ्ठल तुपे पाटील यांच्याबरोबर माझ्या सासूबाईंनी देखील 2012 ते 2017 यावेळेस निवडणूक लढवली. तेव्हा देखील जनतेने आम्हाला एक कौल दिला की हे करू शकतात आणि हे आपले प्रश्न सभागृहापर्यंत नेऊ शकतात आणि सोडवू शकतात. त्याच्यामुळे जनतेचा कौल आम्ही धरलेला आहे आणि कामं सातत्याने चालू आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी अद्ययावत असं आपल्या इथे गार्डन उभारलेलं आहे, ज्याला आपण विठ्ठल तुपे गार्डन असं दिलेलं आहे नाव. त्याचप्रमाणे आपण एक क्रीडा संकुलाचं देखील या ठिकाणी बजेट ठेवलेलं होतं. प्रभाग क्रमांक 16 मध्ये तुमच्याबरोबर योगेश बापू सासाने, अनुभवी नगरसेवक,
हं. वैशालीताई बनकर ज्या महापौर होत्या पुण्याच्या, कमलेश कापरे जरी नौखे असले तरी त्यांची घराणी राजकीय पार्श्वभूमी चांगली आहे आणि तुम्ही अगदीच नव्या आहात. मग जनतेला सामोरं जाताना तुम्हाला कुठे अडचणी येते का तुम्ही असं चांगल्या पद्धतीनं अपील करताय की मला संधी द्या, मी त्याचं सोनं करेल? मी हे एक धाडस केलं आहे किंवा माझ्या पवार कुटुंबियांनी हे एक धाडस केलं आहे आत्ताच्या प्रभाग क्रमांक 16 साठी. याचं कारण असं आहे की पूर्वीच्या समाविष्ट केलेल्या हडपसर, सातवडी, गोंधळे नगर या भागातून माझ्या सासऱ्यांनी एक पंचवार्षिक नेतृत्व केले. त्याचप्रमाणे ते सरपंच देखील राहिलेले आहेत. तर तिथे केलेल्या कामाची पावती म्हणून लोकांनी माझं जे स्वागत केलेलं आहे, जेव्हा मी लोकांच्या प्रत्यक्ष भेटीस गेले होते तेव्हा त्यांनी सांगितलं आहे आणि शुभाशीर्वाद दिलेले आहे की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही ज्या प्रकारे कामाची पद्धती पूर्वी केलेली आहे तो विश्वास ठेवून जनतेने एक संधी मला या ठिकाणी दिलेली आहे. पवारांची सून म्हणून तुम्हाला लोक चांगल्या आदराने बोलवतात, स्वागत करतात. खरं तर माझी ओळखच ती आहे की माझ्या सासू सासऱ्यांच्या नावानेच मी आज या ठिकाणी रिंगणात उतरते आहे. त्याचप्रमाणे माझ्या पतीचे जे काही 20 वर्ष समाजसेवेमध्ये ते करत आहेत, योगदान देत आहेत, त्याचप्रमाणे मी देखील करू शकते हा विश्वास जनतेलाही कुठेतरी आहे. प्रभागातल्या पूर्वीच्या भाऊंच्या किर्लोस्कर पासूनचे जे त्यांचे साथी आहेत आणि जे त्यांचे ज्येष्ठ नागरिक सर्वजण आहेत, मित्र कुटुंबीय आहेत, ज्यातले काही आपले नातेवाईकही आहेत, त्यांचा देखील हाच विश्वास आहे की मी निश्चितच हे करू शकते आणि त्यांची मला साथ आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आहेत, हडपसरचे आमदार चेतन तुपे पाटील आहेत. यांच्या माध्यमातून प्रभागात चांगला निधी येईल, लोकांचे प्रश्न सुटतील असं तुम्हाला वाटतं का? शरद पवार साहेबांनी महिलांसाठी आरक्षण ठेवलं, त्याच्यानंतर अजितदादांनी लाडकी बहीण योजना केलेली आहे. महिलांचा जास्तीत जास्त विचार करणारा सर्वश्रेष्ठ पक्ष आता मी असं म्हणेन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाला, कारण सुप्रियाताईंचं देखील भरपूर योगदान असतं. त्याच्यानंतर आपल्या भागातील हडपसर भागातील लाडके आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील यांचा देखील कल आहे. या सर्वांचा निश्चितच फायदा होईल असं मला वाटतं. तुम्हाला नगरसेवक म्हणून काम करण्याची जनतेनं संधी दिली तर तुमचं प्रभागाच्या विकासाचं विजन कसं असेल? पूर्वीचे ज्या काही स्थानिक समस्या ज्या आहेत त्या पूर्वीचे नगरसेवक महापौर यांनी या ठिकाणी उपस्थित केलेले होते, त्याच्यावर त्यांनी कामं देखील केलेली आहेत बऱ्यापैकी. परंतु यात थोडे थोडे बदल करायला मला आवडेल जर मला या ठिकाणी संधी जनतेने दिली तर. जसं की पाणी पुरवठा आहे, पाण्याच्या टाक्या आहेत, परंतु समान पाणी पुरवठा झाला पाहिजे. कुठे उच्च दाबाने, कुठेतरी रात्री अपरात्री वेळेचं नियोजन झालं पाहिजे पाण्यामध्ये. त्याचप्रमाणे ड्रेनेजच्या भरपूर समस्या आहेत. काय होतं, कामं केली जातात परंतु जेव्हा पावसाळा वगैरे येतो तेव्हा पुन्हा ते प्रकार पुन्हा उद्भवतात त्या समस्या, त्याच्यावर काम आहे. त्याचप्रमाणे ज्या सर्व नगरसेवकांनी केलं त्याच्या पलीकडे जाऊन जर आपण म्हणाल तर आपली चौक तेथे ग्रंथालय ही एक योजना आपल्या डोक्यात आहे, जेणेकरून तरुण पिढीला त्यांच्या विचारांना एक चांगली दिशा मिळेल. आपले संस्कार, आपला वारसा हा जपला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्ग जागर असेल किंवा असा ग्रंथालय असतील, पुस्तकालय असतील, जेणेकरून तरुण पिढीला या चांगल्या विचारांकडे वळवायचा आपला निश्चितच प्रयत्न राहील. असे काहीतरी उपक्रम करायचे आहेत जेणेकरून त्या वाचनालयाचा तरुण पिढी असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल वेळ वाया न घालवता चौक तिथे ग्रंथालय जर हा उपक्रम केला तर ते त्यांचा खाली वेळ तिथे नक्कीच वाचनालयात घालवू शकतील. विठ्ठलनगर तरुण मंडळाचे तुमचे पती प्रशांत पवार अध्यक्ष आहेत. शिवसाम्राज्य प्रतिष्ठान पण या भागात चांगलं काम करते, सक्रिय संचालक आहेत. त्यांच्या माध्यमातून कोणते उपक्रम विशेष तरुणांसाठी किंवा तरुणींसाठी राबवलेत? सर्वात प्रथम तर या उपक्रमातून भरपूर, म्हणजे जसं कोविडमध्ये देखील आपण भरपूर कामं केलेली आहेत. वाटप असेल किंवा ग्राउंड लेवलला जाऊन त्यांना जी काही मदत होती ती केलेली आहे. त्याचप्रमाणे आपण ग्रंथालय उभारलेलं आहे, ज्याचा असंख्य जनता आजही वाचनालय ते वापरत आहे, म्हणजे त्याचा वापर करत आहे दैनंदिन याच्यामध्ये. त्याचप्रमाणे आता आपण जो करणार आहोत संकल्प चौक तेथे ग्रंथालय, त्याचाही देखील भरपूर असा उपभोग घेतील लोक. विविध धार्मिक उत्सव पण साजरे केले जातात. हो, त्याचप्रमाणे ग्रंथदिंडी असेल, दुर्ग जागर असेल, गड किल्ले संवर्धन असेल, साफसफाई असेल, जनजागृती असेल आणि माझे दीर प्रणील पवार हे देखील या कार्यामध्ये अतिशय सक्रिय आहेत आणि वेळोवेळी ते या गोष्टीमध्ये त्यांच्याबरोबर रवी पवार असतील आणि संपूर्ण मित्र परिवार, हा त्यांचा जो संपूर्ण मित्र परिवार आहे
ते एक संकल्प करत असतात आणि तो सिद्धीस नेत असतात. याच्यामध्ये गड किल्ल्यांच्या जास्ती फोकस त्यांचा आहे, जेणेकरून आपल्या संस्कृती महाराजांची आणि आपला इतिहास हा वाचला पाहिजे, जगला पाहिजे. त्याच्यामध्ये मला इथे सांगू इच्छिते मी की सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची जी पहिली प्रतिमा होती संपूर्ण कुटुंबासमवेत, तो पहिला फोटो त्यांनी 200, 250 ते 300 कुटुंबियांना स्वतः जाऊन त्या ठिकाणी त्यांना ते प्रचलित केलेलं आहे, दिलेलं आहे की जेणेकरून पूर्ण कुटुंबाचा फोटो पहिला कोणी केलेला नव्हता, जो प्रणिल पवार आणि कराळे यांनी केलेला आहे. तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न असेल, महिला सबलीकरण असेल किंवा महिलांची सुरक्षा असेल, महिला रोजगार असेल, याच्याविषयी तुमच्या संकल्पना काय आहेत? तसं तर आता आपण बचत गटाच्या माध्यमातून वगैरे महिलांसाठी सहकार्य करतच आहोत. महिला प्रशिक्षण असतील, काही शिबिरं असतील किंवा रक्तदान शिबिरं असतील किंवा काही म्हणजे मोफत तपासण्या असतील, त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या कोर्सेस असतील, त्याच्या संधी आपण उपलब्ध करून देतच आहोत. त्याचप्रमाणे आपल्या तसूंच्या वरती पूर्व भागामध्ये हडपसरच्या आपल्या एक महिलांसाठी सुसज्ज असं प्रसूतिगृह, जे की याचा विचार आमच्या डोक्यात आहे आणि याच्यावर आम्ही निश्चितच काम करणार आहे. सर्वसाधारण महिलांना एवढा हॉस्पिटलचा खर्च परवडतोच असं नाही, किंवा त्यांच्यासाठी येणाऱ्या ज्या महिलांच्या ज्या समस्या असतात, ज्या सर्वांना कदाचित माहीतही नसतात, त्याच्यावर काम करण्यासाठी आपण या महिलांसाठीच्या फोर्सफुली म्हणजे या गोष्टीवर आपण फोकस करणार आहोत की प्रसूतिगृहासाठी कर्मवीर पतसंस्थेच्या माध्यमातून काही महिलांना कर्ज रोजगार देतोय का आपण? हो, निश्चितच देतो आहे आपण. कर्मवीर पतसंस्थेच्या माध्यमातून भाऊंनी भरपूर महिलांना या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि असंख्य महिला आपल्याकडे या विषयावरती येतात. त्यांना आपण वेळोवेळी मदत करतो देखील आणि त्या महिला देखील आपल्याला चांगलं या ठिकाणी समर्थन करतात. झोपडपट्ट्यांचे अनेक प्रश्न तुमच्या प्रभागात आहेत, ते सोडवण्यासाठी तुमची काय योजना असेल नगरसेवक झाल्यावर? नगरसेवक झाल्यावर प्रथम तर त्यांच्याशी वेळोवेळी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या काय समस्या आहेत या गोष्टीवरती आपण त्या ठिकाणी विचार करू. त्यांच्यातले एखाद्याला प्रतिनिधित्व देऊन त्या मीटिंगा लावून किंवा त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधून त्यांचे जे प्रश्न असतील, मुळात त्यांचे प्रश्न फार थोडेच असतात की पाणी किंवा कचराभूत प्रश्न असतात, त्याच्यावर आपण निश्चितच काम करू आणि त्यांना रोजगार देण्याचाही आपण पुरेपूर प्रयत्न करू. कारण जेव्हा त्या समाधानी राहतील किंवा त्या सक्षम होतील ना, तेव्हा नक्कीच निश्चितच प्रभागाचा विकास हा जलद होतो. पिण्याचा पाण्याचा प्रश्नही खूप गंभीर आहे, त्यासाठी तुमच्या डोक्यात आहे का की हंडा डोक्यावरचा उतरला पाहिजे? आता मी जसं सांगितलं की समान पाणी पुरवठा योजना, मग त्याच्यासाठी आपल्या इथे पाणी तसं मुबलक आहे, फक्त त्याच्यावर जातीने बारकाईने लक्ष घालून ते पाणी सर्वांना वेळोवेळी व्यवस्थित प्रमाणात मुबलक प्रमाणात मिळते आहे का, किंवा काही वेळोवेळी महानगरपालिकेच्या तपासण्या असतील किंवा काही स्वच्छता अभियानं असतील, त्याच्यावर देखील फोकस करणार आहोत. तुम्ही एक महिला आहेत, महिलांचे प्रश्न तुम्हाला चांगले माहीत आहे कारण तुम्ही पण त्या फेस करत असता. हो. महिला सुरक्षेचा प्रश्न देखील आता गंभीर आहे कारण गुन्हेगारी वाढते, व्यसनाधीनता वाढते, तर याच्यावर तुमचा फोकस असेल का की महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे? हो, निश्चितच गुन्हेगारी आता खूप वाढलेली आहे. त्याच्यामुळे गुन्हेगारीचे जे स्पॉट्स आहेत, जे काही ठराविक ठिकाणी जसं कोयता गँग असेल, चोरी असेल वगैरे, तर त्या भागांवरती काम करून ते CCTVच्या अंडर कसे येतील, म्हणजे निदर्शनाच्या खाली कसे राहतील, त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्यासाठी काही टीम असेल, या सगळ्यावरती, जेणेकरून महिलांना सुरक्षा मिळणं, सर्वात प्रथम महिला सुरक्षित राहिली तरच आपला प्रभाग आणि तरच आपला देश निश्चितच सुरक्षित राहणार आहे. तर त्या पार्श्वभूमीवर आपण काम करणार आहोत. CCTV अंडर करणं किंवा चौक ठिकाणी काहींना प्रतिनिधित्व देऊन देखरेख करणं किंवा गुन्हेगारीवर आळा घालणं, या गोष्टींवर महिला सुरक्षेला प्राधान्य देणार. तुमच्या विरोधामध्ये सर्वच पक्षांमधून उमेदवार उभा आहेत तुमच्या गटामध्ये, मग जनतेने मतदारांनी तुम्हालाच मतदान का करावं? काय वाटतं की तुम्हीच का सक्षम आहात? मी एक तरुण उमेदवार म्हणून सामोरी जाणार आहे. इतर उमेदवारांपेक्षा मी तरुण असल्याने किंवा मला अभ्यास आणि संस्कारांचा जास्ती अनुभव असल्याने असं मी म्हणेल की मी त्या गोष्टींना तंत्रज्ञानाची जोड देऊन त्या भागातील प्रश्नांना गती कशी मिळेल यासाठी मी निश्चितच माझा अग्रलेख राहील की मी अग्रेसर राहील की तुम्ही मला मतदान करा. निश्चितच मला दोन्ही गोष्टींची सांगड घालता येईल. एक तर मला टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करता येईल,
त्याचप्रमाणे मला राजकीय वारसा आपण जसं म्हणतो, भक्कम वारसा. भक्कम वारसा देखील आहे. त्याचा देखील मला भरपूर उपयोग होईलच. त्याचप्रमाणे आपण आपलं विघ्नार्थ वाद्यपथक आहे, वाचनालय आहे आणि आपली जी मंडळं आहेत, माझ्या जाऊबाई देखील डॉक्टर आहेत, त्यांच्या शिबिरांचा देखील म्हणजे रक्तदान शिबिर असतील त्याचा म्हणजे आपल्याला याचं उत्तम सांगड घालून आवाहन करता येईल जनतेला की मी सर्वतोपरी तुमच्यासाठी अवेलेबल राहील, तिथे उपलब्ध राहील आणि या सगळ्या प्रश्नांना मी चारी बाजूंनी तुम्हाला सामोरे जायला तयार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मी माझा या ठिकाणी स्वतःचं हे सांगू शकते. तुमच्या प्रभागामध्ये तुमच्या गटातून खूप महिला इच्छुक होत्या, पण तुम्हाला पक्षाने संधी दिल्यामुळे आता ते नाराज झालेले आहेत. आता त्या नाराजांची नाराजी कशी दूर करणार आहात? चांगला प्रश्न आहे हा. कारण लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडायचं इथे अधिकार आहे आणि माझ्याबरोबर असे प्रत्येक प्रभागामधूनच आहेत, महिला देखील आहेत, पुरुष देखील आहेत या ठिकाणी. परंतु माझ्या प्रभागातल्या महिलांचं म्हणाल तर ज्यांच्याशी माझा चांगला परिचय आहे त्यांच्याशी मी पर्सनल जाऊन भेटून आलेली आहे, त्यांच्याशी संवाद साधून आलेली आहे. मला निश्चितच खात्री आहे की त्या मला सहकार्य करतील आणि पक्ष पातळीवर जेव्हा त्यांना वरिष्ठांनी देखील एक आदेश दिलेले असतील, काही कसं असतं प्रतिनिधित्व करणं हे कुणा एकालाच करावं संधी लागणार एकालाच आहे. मिळते. आपण जेव्हा एकजुटीने काम करतो तेव्हा पक्षाची ताकद वाढते आणि पक्षाची ताकद वाढली की प्रभागाचा विकास चांगला होतो आणि प्रभागाचा विकास चांगला झाला की वरिष्ठ लेवलवरती त्या गोष्टींची दखल घेतली जाते आणि मग ते आपले जे प्रश्न असतात, आपल्या ज्या अपेक्षा असतात त्यांच्या हालचालींना वेग मिळतो. प्रभाग क्रमांक 16 मधून तुम्हाला पक्षाने संधी दिलेली आहे. आता तुमचा प्रचार कशा पद्धतीनं सुरू आहे? माझा प्रचार हा माझ्या वरिष्ठांबरोबरती आणि ग्रुपनीच या ठिकाणी सुरू झाला होता. आमदारांच्या हस्ते आमच्या प्रचाराचा नारळ फुटला गेला होता आणि वैशालीताई बनकर, योगेश बापू ससाणे आणि विजयाताई कापरे यांच्याबरोबर माझा प्रवास सुरू झाला. अतिशय चांगला असा प्रतिसाद आहे. ग्रुपने आम्ही या ठिकाणी प्रचार करत आहोत. काय झालं आहे, वेळ कमी आहे आणि आपल्याला सर्व जनतेपर्यंत पोहोचायचं आहे. 85,000 जनतेपर्यंत पोहोचणं एका महिन्यात मला असं थोडंसं अवघड वाटलं, चॅलेंजिंग वाटलं. त्याच्यामुळे वरिष्ठ जसे म्हणतील त्याप्रमाणे प्रचाराची आमची भूमिका राहिलेली आहे आणि तसं भाऊ प्रभागातल्या ज्या ज्या भागांमध्ये ते जाऊन त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्याशी ते घराघरात पोहोचलेले आहेत. थोडं संपर्कात आहेत, घराघरात पोहोचलेले आहेत. प्रभाग क्रमांक 16 म्हणजे 15 नंबर लक्ष्मी कॉलनी, आकाशवाणी, हडपसर, सासने नगर, काळेपडळ, सातवडी, गोंधळे नगर, खूप मोठा प्रभाग आहे तुमचा. या प्रभागातील जनतेला भविष्यात तुमच्या योजना, तुम्हाला करायची कामं, तुमचं विजन, यासाठी जनतेला काय आवाहन कराल? जनतेला मी असं आवाहन करेल की यापूर्वी माझ्या सासू सासऱ्यांनी काम केलेलं आहे, माझे पती काम करत आहेत आणि मी निश्चित त्या सर्वांच्यापेक्षा जास्ती काम छान करू शकेल, उत्तम करू शकेल जेव्हा तुम्ही मला साथ द्याल. आणि प्रभागातल्या कुठलाही असा कार्यक्रम किंवा कुठलंही एक असं आमंत्रण नसेल जिथे मी उपलब्ध नाही राहणार. निश्चितच मी सर्वांच्या घरोघरी जाऊन वेळोवेळी त्या ठिकाणी समस्यांचे निदान करायचा निश्चितच प्रयत्न करेल. मी असा अहंकार मुळीच बाळगत नाही की माझ्या येणाऱ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मला निवडून दिल्यावर मी सर्व समस्या 100% सोडवायचा प्रयत्न करेल. मी प्रयत्न करतच राहील, प्रयत्न केले होते, प्रयत्न करते आहे आणि करतच राहील. मला फक्त संधी हवी होती. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा तसेच हडपसर विधानसभेचे लाडके आमदार चेतनदादा तुपे यांनी या ठिकाणी मला एक संधी दिलेली आहे, माझ्यावर विश्वास दाखवला आहे. माझ्या प्रभागातील तमाम जनतेला एक असं विनंती आहे की तुम्ही देखील मला या संधीचं सोनं करायची एक संधी द्या. कारण ही जी संधी, हा जो विश्वास तुम्ही मला देणार आहे त्याच्यानंतर मी माझं काम तुम्हाला दाखवू शकते, मी काम करू शकते. आणि येणाऱ्या भविष्यात जेव्हा कधी मी या महापालिकेमध्ये निवडून येईल तेव्हा तुमचे प्रश्न सभागृहामध्ये मांडायचा मी पुरेपूर 100% प्रयत्न करणार आहे. कारण या संधीसाठी मी गेली 8 ते 9 वर्ष थांबले होते. ती संधी मला आली आहे, मला माझ्या कामाची जाण आहे आणि मी ते काम निश्चितच उत्तमपणे पार पाडेल अशी मला खात्री आहे. प्रभागामध्ये जर निधी आणायचा असेल आपल्याला तर आपल्याला एकाच विचारांच्या 4ही नगरसेवकांना या ठिकाणी निवडून आणणं निश्चितच गरजेचं आहे. कारण एकाच विचाराचे नगरसेवक जेव्हा निवडून येतील तेव्हा काम एकजुटीने होईल आणि एक संघाने आणि एकजुटीने काम केले तर त्याचे चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळेल त्याला. आणि त्याचप्रमाणे माझ्याबरोबरचे देखील इतर जे माझे सर्व सहकारी आहेत, जसं की अ गटातून वैशालीताई बनकर, ब गटातून वर्षा प्रशांत पवार,
क गटातून कमलेश आबा कापरे आणि ड गटातून योगेश बापू ससाणे हे चारही नगरसेवक म्हणून जेव्हा निवडून येतील तेव्हा चारही भागातून चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व केलं जाईल आणि संधी येण्यास सभागृहामध्ये याच्या प्रश्नांना जास्ती उचलून धरता येईल आपल्याला आपल्या प्रभागातील आणि या संधीचं सोनं करता येईल. भक्कम राजकीय पार्श्वभूमी असलेल्या वर्षा प्रशांत पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक 16 मधून नगरसेवक पदाची उमेदवारी दिलेली आहे. त्यांचा प्रचार सुरू झालेला आहे. आज त्यांच्याशी आपण संवाद साधला मनमोकळेपणाने. त्यांनी छान त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत आणि आपल्या प्रभागाचं विजन आपल्यासमोर मांडलं आहे. वर्षाताई, तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.